हॅलो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आयसोमेट्रिक सर्कल कसा ड्रॉ करायचा। याआधी एक मी व्हिडिओ घेतलाय पहा, आयसोमेट्रिक प्रोजेक्शनचं बेसिक्स काय, कुठल्या गोष्टी लक्षात असायला पाहिजे आणि एक सॅम्पल बेसिसवर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। सिंपल प्रॉब्लेम एक ड्रॉ केलाय, तो व्हिडिओ आधी तुम्ही बघा आणि मग नंतर या व्हिडिओला जम्प करा। ठीक आहे, म्हणजे आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ कसं करायचा डिटेल मध्ये आपण बघणार आहोत। बोर्डवर सुद्धा ड्रॉ करून मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अक्षय's व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण एज्युकेशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी बघा, आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ करण्याच्या काही मेथड्स तुम्हाला माहिती असतील, त्यापैकी 4 सेंटर मेथड ही यूज करून आयसोमेट्रिक सर्कल कसा ड्रॉ केला जातो तो आपण बघणार आहोत। इथे दिलाय पहा आयसोमेट्रिक सर्कल कशा टाइपचे असतात। हीच डायग्राम थोडीशी झूम केली मी। ठीक आहे, आता कुठलाही एक बॉक्स असेल, त्या बॉक्सला एक लेफ्ट साइड, एक राईट साइड आणि टॉप सरफेस। ठीक आहे, हे ओळखायचे कसे मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे। तर बघा, आता कुठलाही 3D व्ह्यू आपण बघतो ना, तर तो बघत असताना एक प्रॉपर अँगल, समजा हे मी तुम्हाला सांगितलं की 30 डिग्रीला आपल्याला घ्यावा लागतात आयसोमेट्रिक मध्ये आणि एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन असती। मग राईट साइडचा जो पार्ट असेल तिथं जर सर्कल किंवा इलिप्टिकल सर्कल, इलिप्टिकल शेप असा दिसत असेल त्याला आपण आयसोमेट्रिक सर्कल म्हणतो। तर तो ड्रॉ कसं करायचा, हे राईट साइड आहे, इथे पण राईट साइड आहे पहा। ठीक आहे, जर लेफ्टला एखादा सर्कल असेल आयसोमेट्रिक सर्कल होल, तर तो ड्रॉ कसं करायचा, ती लेफ्ट साइडची प्रोसिजर आहे। आणि टॉप सरफेसला सॅम्पल दिले, इथं टॉप सरफेसला जर आयसोमेट्रिक सर्कल किंवा होल असेल तर तो ड्रॉ कसं करायचं त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपण ड्रॉ करूनच बघणार आहोत। ओके, त्याआधी काही गोष्टी तुम्हाला समजणं आवश्यक आहे की आयसोमेट्रिक सर्कल हे लेफ्ट, राईट आणि टॉप हे कसे असतात, कुठे असतात, त्याचं ऍप्लिकेशन काय, का ते ड्रॉ करावं लागतात, एक्झॅक्टली घ्यायचे कुठे, ऍप्लिकेशन काय थोडक्यात। ठीक आहे, ते आधी बघूयात, मग आपण बघू की ड्रॉ कसं केलं जातं। आता हे बघा, ही एक डायग्राम आहे, आयसोमेट्रिक डायग्राम आहे। अशा डायग्राम तुम्हाला एक्झामला कदाचित विचारल्या जाऊ शकतात, तुम्ही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे। ही डायग्राम ड्रॉ केल्याच्या नंतर तुम्हाला एक फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू दिला जाईल, त्यापासून ही डायग्राम ड्रॉ करायची। आता ड्रॉ करत असताना इथं तर हे सर्कल दिलेलं आहे, पण ते लेफ्ट साइडला आहे का राईटला आहे की टॉपला हे आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल हे लेफ्टला आहे, तर मग तुम्हाला इथे अशा टाइपचं, हे लेफ्टचं जो आहे ना, अशा टाइपचं कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि ते सगळं फेन कन्स्ट्रक्शन असेल। तर हा सर्कल इथे ड्रॉ कसा केला जातो, ठीक आहे, हे एक ऍप्लिकेशन झालं, तुम्हाला सांगितलं फक्त मी। लेफ्ट साइडला तो सर्कल असेल, ही डायग्राम जर बघितलं तर या सरफेसवर तो सर्कल दिसतोय पहा तुम्हाला। ठीक आहे, मग इथं जर ड्रॉ करायचं तर मग कुठला टाइपचा, राईट की लेफ्ट की टॉप, तो सर्कल तुम्हाला ड्रॉ करायला लागेल, ती प्रोसिजर तुम्हाला घ्यावी लागेल, हे आपल्याला बघायचंय। हा, आता इथं जर बघितलं, एक ऑब्जेक्ट आहे, 3D ऑब्जेक्ट आहे, आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट आहे, एका पॉइंट पासून राईट, लेफ्ट आणि टॉप असं असतं। तर हा सर्कल जो आहे तो आहे राईट साइडला आणि इथले हे जे 2 सर्कल दिसत आहेत पहा, ते आहेत टॉप सरफेसवर। ठीक आहे, आता हे ड्रॉ करायचे म्हणजे त्याला एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे। मी ज्या वेळेस तुम्हाला सांगतोय की राईट, लेफ्ट आणि टॉप हे आयडेंटिफाय कसं करायचं, हे तुम्ही कंटिन्युअसली ज्यावेळेस ऐकता ना त्यावेळेस ते समजत जातं, अरे राईट साइडचा सरफेस आहे तर त्याला स्टेप कुठली यूज करावं लागेल, टॉप आहे म्हणजे नेमकं टॉप सरफेस म्हणजे काय। आणि हे सगळं ऐकत असताना, तुम्ही प्रॅक्टिस करत असताना, जसजशी प्रॅक्टिस कराल तस तसं ऑर्थोग्राफिक आणि आयसोमेट्रिक दोन्हीही समजत जाईल। ठीक आहे, आता हे बघा, या डायग्राम मध्ये, या स्लाइड मध्ये तिन्ही सरफेस मी दाखवलेले आहेत। फर्स्ट डायग्राम, लेफ्ट साइडला जर सर्कल असेल तर काय, ठीक आहे, म्हणजे बघा इथं जे दिलेत ना, लेफ्ट, टॉप आणि राईट। ठीक आहे, तसंच लेफ्ट साइडला जर असेल तर तो ड्रॉ करण्याची मेथड, ही डायग्राम पाहिली तर सर्कल ऑन टॉप, टॉप सरफेसला आहे। हे विद्यार्थ्यांना लवकर समजून येत नाही, म्हणून मग आपण या 3 डायग्राम एका स्लाइड मध्ये सांगितलं। आणि ही आहे राईट साइड। ठीक आहे, आता सर्कल ऑन लेफ्ट साइड, सर्कल ऑन टॉप आणि सर्कल ऑन राईट साइड कुठेही येऊ द्या, ही डायग्राम बघितली तर फक्त राईट वर आहे, मग तुम्हाला तीच स्टेप करावं लागेल, टॉपची स्टेप करायची गरज नाही, लेफ्टची करायची गरज नाही। इथे टॉप साइड दिलेली फक्त, प्रत्येक डायग्राम मध्ये असंच होईल। एक्झाम मध्ये एकच आयसोमेट्रिक सर्कल येईल कुठल्या एका सरफेसला, किंवा 2 येऊ शकतात। मग तुम्हाला त्या
माहिती असणं आवश्यक आहे. हे सगळे ऍप्लिकेशन्स आपण बघतोय कुठे ते असू शकतात, होल कुठे असतील. ठीक आहे, तर अशा टाईपचे ते सर्कल असतील. मग ही जी मेथड आहे ना, आता इथं या पॉइंट पासून हे जे आपण जॉईन केलंय, मग नंतर आर्क कसे ड्रॉ केलेत, तर ते आपल्याला बघायचे आहे. त्याआधी मी जे म्हणतोय की लेफ्ट, टॉप आणि राईट हे सरफेस आयडेंटिफाय कसं करायचं, तर बघा इन दिस डायग्राम, या डायग्राम मध्ये मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की डायग्राम. तर या व्हिडिओमध्ये ब्लू कलर जो आहे इथे आणि इथे या ए किंवा ओ पॉइंटच्या लेफ्ट साइडला दिलाय. सो लेफ्ट साइड इंडिकेट विथ द ब्लू कलर. इथं जर आयसोमेट्रिक सर्कल असेल तर तो ड्रॉ करण्याची मेथड म्हणजे ही साइड येईल, इथे असेल तर. आता टॉप साइड म्हणजे जिथं रेड कलर दिला आहे तिथं जर आयसोमेट्रिक सर्कल असेल तर, आणि ग्रीन साइड ही राईट साइड आहे पहा, राईट साइडला जर आयसोमेट्रिक सर्कल एक तर तो इथे असू शकतो, इथे असेल, किंवा या 3 स्टेप पैकी एका ठिकाणी कुठेही असेल. ठीक आहे, आता ते जर तुम्हाला ड्रॉ करायचं तर ह्या मेथड तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. ठीक आहे, आता दिसताना दिसतंय तुम्हाला की नेमकं कुठून कुठले पॉइंट जॉईन केलेले आहेत. हा स्क्वेअर बनवलाय तर तो स्क्वेअर कितीचा पाहिजे, सर्कलचा डायमीटर जर 30 mm दिलाय तर मग हा स्क्वेअर किती mm चा पाहिजे. जर डायमीटर 40 mm असेल तर मग तो स्क्वेअर जो बनवलाय तो 40 mm चाच पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत बोर्डवर ऍक्च्युअल सॉल्व्ह करून. ठीक आहे, चला तर आपण लेट सी हाऊ टू ड्रॉ अन आयसोमेट्रिक सर्कल ऑन बोर्ड. ऍक्च्युअल मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आणि एक सॅम्पल कुठल्या तरी एका डायग्रामवर आपण ते बघूयात. आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ कसे करायचे तुम्ही हा तर व्हिडिओ बघा, त्याचबरोबर बेसिक्सचा व्हिडिओ जो आहे तो पण बघा, म्हणजे तुम्हाला पहिले 2 स्टार्टिंगचे व्हिडिओ समजतील आणि आपण स्टेप बाय स्टेप बरेचसे व्हिडिओ आयसोमेट्रिक वर घेणार आहोत. ओके, चला तर आपण बघूयात बोर्डवर हा प्रॉब्लेम किंवा आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ कसं करतात. हॅलो स्टुडंट, तर आपण बघणार आहोत आता की आयसोमेट्रिक सर्कल बोर्डवर कसा ड्रॉ करायचा आहे. ऑलरेडी मी तुम्हाला पीपीटी मधून सांगितलेलं आहे की तो शेप कसा असेल. प्रोसेस आता आपण बघूयात. ठीक आहे, आता अशी सपोज डायग्राम असेल तर या डायग्रामचा आपण हे ओ पॉइंट कन्सिडर केलाय. त्याची एक राईट साइड असते, एक लेफ्ट असते आणि एक टॉप सरफेस असतो. ठीक आहे, तुम्हाला हे टॉप तिन्ही सरफेस समजले पाहिजेत. जरी कुठेही डायग्राम तुम्हाला विचारली, फॉर एक्झाम्पल आता हा राईट सरफेस आहे, हा राईट सरफेस. ठीक आहे, इथं जर तुम्हाला आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ करायचा असेल तर तो त्याची मेथड काय. ठीक आहे, म्हणजे हा जर तुम्हाला इथे ड्रॉ करायचा आहे हा आयसोमेट्रिक सर्कल, तर त्याची मेथड काय ते आपण एकदा इथं बघूयात. एकाच डायग्राम मध्ये तिन्ही सर्कल तुम्हाला सांगतो मी. आता एक ओ पॉइंट जो असेल तर त्याचा ही राईट साइड असेल. ठीक आहे, तर राईट साइडला इथे किंवा इथे जर सर्कल असतील तर ते ड्रॉ कसे करायचे त्याची मेथड अशी बघा. सगळ्यात पहिले तर ओ पॉइंट पासून तुम्हाला या इथे एक सर्कल ड्रॉ करण्याच्या आधी एक स्क्वेअर बनवून घ्यावा लागेल. ठीक आहे, स्क्वेअर. आता तो स्क्वेअर कितीचा बनवायचा, समजा डायमीटर दिला असेल 30 mm फॉर एक्झाम्पल, डायमीटर असेल 30 mm, तर ही लेंथ 30 30 30 30. ठीक आहे, मग तुम्हाला या इथे पण 30 बाय 30 चा एक स्क्वेअर बनवून घ्यावा लागेल. ठीक आहे, तर तो जो स्क्वेअर असेल तो या लाईनला ह्या पॅरलल असतील. ठीक आहे, आणि या 2 लाईनला या पॅरलल असतील. ठीक आहे, थोड्या वेळ तुम्ही कन्सिडर करा की तो जो स्क्वेअर आहे फेल्ट एकदम कन्स्ट्रक्शन करायचंय, तो स्क्वेअर हा आहे. ठीक आहे, राईट साइडला जर ड्रॉ करायचं इथे किंवा इथे असे सर्कल जर असतील. ठीक आहे, तर त्याची एक मेथड आहे पहा कशी ड्रॉ करायची. तर हा राईट साइडला तुम्ही सर्वात पहिले तर कुठलाही स्क्वेअर असेल तर त्याला 4 पॉइंट असतील, कॉर्नर 1 2 3 4. ठीक आहे, 4 कॉर्नर असतील, त्यातील 2 कॉर्नर तुम्ही फिक्स करा या साइडचे. ठीक आहे, हा आता या साइडचे फिक्स केल्यानंतर या स्क्वेअरचे हे 2 कॉर्नर तुम्ही फिक्स केलेत. रिमेनिंग कॉर्नर हा एक आहे आणि हा एक आहे. ठीक आहे, आता हा जो कॉर्नर आहे, ठीक आहे, थोड्या वेळासाठी मी ए नाव देतो त्याला तुम्हाला समजण्यासाठी. या कॉर्नरला कनेक्टेड ही लेंथ आहे आणि ही लेंथ आहे या स्क्वेअरची. तर तुम्ही काय करायचे, ह्याच्या ऑपोजिटचे जे मिड पॉइंट आहे, म्हणजे या लाईनचा मिड पॉइंट घ्या, तो मिड पॉइंट इथे येईल. ठीक आहे, आणि या लाईनचा मिड पॉइंट घ्या, तो मिड पॉइंट इथे येईल. दोन्ही लाईनचे ए कॉर्नरच्या ऑपोजिटचे मिड पॉइंट तुम्ही घ्या आणि ते जॉईन करा. या कॉर्नर पासून ऑपोजिटचे मिड पॉइंट मी जॉईन केले. जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय की
ही रेडियस ए पासून हा जो मिड पॉइंट आहे ही रेडियस कंपास मध्ये घ्यायची आहे आणि इथून असा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आपण जे सर्कल ड्रॉ करतो ना तर त्या कंपास मध्ये या ए पॉइंट पासून ही रेडियस मिड पॉइंटची जी आहे जे मी ग्रीन कलर मध्ये दाखवले तर ते कंपास मध्ये घ्यायचं आणि हे इथपासून तर इथपर्यंत असा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, तर या लाईन्स फेंट असतील पण तो आर्क जो असेल तो डार्क असेल. ठीक आहे, आता जसं ए पॉइंट पासून तुम्ही केलं अगदी तसंच तुम्हाला काय करायचं, ए च्या अपोजिट हा पॉइंट घ्या. त्या पॉइंट पासून या लाईनचा मिड पॉइंट इथे असेल, या लाईनचा मिड पॉइंट इथे असेल. ठीक आहे, तर या कॉर्नर पासून अपोजिटचे मिड पॉइंट हे जॉईन करून घ्या. आता आपण इथं अपोजिटचे मिड पॉइंट जॉईन करून आर्क ड्रॉ केला होता. अगदी तसंच या पॉइंट पासून परत ही रेडियस कंपास मध्ये घ्यायची आहे आणि हा जो आर्क आहे तो आर्क तुम्ही ड्रॉ करायचा आहे कंपासने. ठीक आहे, तो आर्क डार्क असेल. ठीक आहे, तो आर्क डार्क असेल. त्यानंतर आपण ही लाईन आधी ड्रॉ केली, नंतर या 3-4 लाईन ड्रॉ केल्या सगळ्या फेड. त्या लाईन कुठेतरी एका पॉइंटला इंटरसेक्ट होतात. ठीक आहे, त्या पॉइंट पासून तिथं कंपासचं टोक तुम्ही ठेवायचं आहे. एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन असा एक आर्क ड्रॉ करायचा, तो डार्क असेल म्हणजे ह्या इथे. ठीक आहे, तसंच या लाईन्स इथं जिथं टच होत आहेत इंटरसेक्टिंग पॉइंट तो कंपास मध्ये घ्या. हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या इथून इथपर्यंत आणि असा एक आर्क ड्रॉ करा. ठीक आहे, म्हणजे काय होईल की हा जो इलिप्टिकल सर्कल आहे तो डार्क येईल, बाकी सर्व लाईन्स यामध्ये फेंट येतील. म्हणजे तुम्हाला इथं जो ड्रॉ करायचा आहे ना, ठीक आहे, सपोज ही जी लेंथ आहे ही लेंथ 80 mm असेल, 60 असेल, 70 असेल, जे काही असेल, आणि तुम्हाला डायमीटर जर 30 दिलाय तर तुम्हाला जसं हा स्क्वेअर आहे तसंच इथं 30x30 चा स्क्वेअर हा ड्रॉ करून घ्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजे इथे 30, इथे 30, इथे 30, इथे 30. हे केल्याच्या नंतर मग तुम्हाला हे जॉईन करा, नंतर अपोजिटचे कॉर्नर जॉईन करा, इथून अपोजिटचे करा आणि जो आता आपण इथं जी प्रोसेस केली आहे तीच प्रोसेस इथे करायची आहे. अशा पद्धतीने या कंप्लीट डायग्राम मध्ये फक्त तो इलिप्टिकल सर्कल तोच डार्क असेल, बाकी सगळं फेंट असेल. इथं जेवढ्या लाईन ड्रॉ केल्यात ना किंवा इथं पण आपण लाईन ड्रॉ केल्या सगळ्या फेंट असतील. फक्त हा इलिप्टिकल जो इलिप्टिकल सारखा दिसतो तो ऍक्च्युअली तो आयसोमेट्रिक सर्कल आपण त्याला म्हणतो. तर तो आयसोमेट्रिक सर्कल फक्त डार्क असेल तर तो तुम्हाला डार्क करायचा. म्हणजे इथं दिसताना सपोज इथं जरी ड्रॉ करायचा तो आयसोमेट्रिक सर्कलच दिसला पाहिजे डार्क, बाकी सर्व लाईन्स इथल्या पण त्या फेंट दिसल्या पाहिजे. ओके, ही झाली ओ पॉइंटच्या राईट साईडला. म्हणजे आता ही राईट साईड आहे आणि ही राईट साईड आहे, तुम्हाला त्या साईड समजणं फार आवश्यक आहे. त्यासाठी ही प्रोसिजर झाली. आता जर ओ पॉइंटच्या लेफ्टला, ठीक आहे, म्हणजे इकडे तुम्हाला इथे जर सर्कल ड्रॉ करायचं असेल, इथे सर्कल ड्रॉ करायचं असेल, ठीक आहे, तर मग प्रोसिजर काय ती प्रोसेस आपण बघूयात. ठीक आहे, ओ पॉइंटच्या आता लेफ्ट पासून बघा. तर जसं आपण हे फिक्स केले होते पॉइंट अगदी सेम तुम्हाला हे दोन पॉइंट एकदा फिक्स करून घ्यावा लागतील. ठीक आहे, जर या साईडला असेल तर ठीक आहे, इथे पण त्या टाइप जो डायमीटर दिलाय त्यानुसार तो स्क्वेअर येईल. हा जो आपण स्क्वेअर ड्रॉ केला आहे तसा. ठीक आहे, हे दोन पॉइंट तुम्ही फिक्स केले. त्यानंतर तुम्हाला आता हा जसा एक कॉर्नर घेतला होता अगदी तसाच इथे पण एक कॉर्नर असेल. तर या कॉर्नर पासून तुम्हाला अपोजिटचे मिड पॉइंट म्हणजे या लाईनचा मिड पॉइंट इथे येईल, या लाईनचा मिड पॉइंट इथे येईल. ठीक आहे, तर तो तुम्हाला इथे जॉईन करून घ्यावा लागेल. ठीक आहे, जॉईन केला लगेचच एक आर्क ड्रॉ करा, तो आर्क डार्क असेल. सेम वे अपोजिट इथपासून हा मिड पॉइंट असेल आणि या लाईनचा मिड पॉइंट या पॉइंटच्या अपोजिट. ठीक आहे, आणि इथे तर असे मिड पॉइंट जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला जो पहिला तुम्ही मिड पॉइंट जॉईन केला होता तिथून एक आर्क येईल या पॉइंट पर्यंत. या पॉइंट पासून जो मिड पॉइंट तुम्ही जॉईन केलाय तिथे एक आर्क येईल आणि इंटरसेक्टिंग पॉइंट बघा हे आहेत. जशी प्रोसेस इथे केली सेम प्रोसेस आहे, फक्त पॉइंट आपण आधी हे दोन फिक्स केले, मग नंतर इथून हे रेडियस कंपास मध्ये घ्या असा एक आर्क येईल आणि इथून हे रेडियस कंपास मध्ये घ्या असा एक आर्क येईल.
तुम्ही कंपास तो यूज करायचाच आहे आपण ज्याने सर्कल ड्रॉ करतो, ठीक आहे. म्हणजे राईट साईडला जर तुम्हाला करायचं असेल तर मग ही प्रोसेस तुम्हाला करणं आवश्यक आहे. असा तो इथे कंप्लीट सर्कल असेल तो दिसेल. म्हणजे तुम्हाला फक्त हा जो इलिप्टिकल सर्कल असेल तोच डार्क दिसला पाहिजे, बाकीचे कन्स्ट्रक्शन हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते फेंट दिसलं पाहिजे, ठीक आहे. या झाल्या दोन गोष्टी. ओ पॉइंटच्या राईटला जर असेल तर कशा पद्धतीने सर्कल ड्रॉ करायचा, ओ पॉइंटच्या लेफ्टला जर असेल एखादा सर्कल आयसोमेट्रिक सर्कल तो कसा ड्रॉ करायचा. आता सगळ्यात महत्वाचं टॉप सरफेसला, म्हणजे सपोज ही डायग्राम आहे, त्याचा टॉप सरफेस हा एक आहे, हा एक आहे. इथं जर सर्कल असतील असे तर ते ड्रॉ कसे करायचे, ठीक आहे. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला की जसं आपण या पॉइंट पासून हे जॉईन केले होते, ठीक आहे, तसं टॉपचं जर असेल तर तुम्हाला पहिले तर हे दोन कॉर्नर जॉईन करून घ्यावं लागतील, ठीक आहे. हे दोन कॉर्नर फिक्स झाले. आता जे रिमेनिंग कॉर्नर आहेत त्या रिमेनिंग कॉर्नर पासून, म्हणजे हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर, तर या कॉर्नर पासून या लाईनचा मिड पॉइंट, या लाईनचा मिड पॉइंट, ठीक आहे. या कॉर्नर पासून या लाईनचा मिड पॉइंट जॉईन करून घ्या, या लाईनचा मिड पॉइंट जॉईन करून घ्या. लगेचच तुम्ही आर्क ड्रॉ करू शकता किंवा नंतर करा. एकदा सगळ्या लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून एवढी रेडियस कंपास मध्ये घ्या, इथे असा आर्क ड्रॉ करा. हा आर्क जो असेल तो डार्क असेल, ठीक आहे. आता रिव्हर्स प्रोसेस, या कॉर्नर पासून या लाईनचा मिड पॉइंट आणि या कॉर्नर पासून या लाईनचा मिड पॉइंट, परत तो मिड पॉइंट मिळालाय. मग ही रेडियस कंपास मध्ये घेऊन तुम्हाला हा जो आर्क आहे तो सिंगल स्ट्रोक मध्ये जॉईन करून घ्यायचा. मी थोडंसं डार्क करतोय तुम्हाला समजण्यासाठी. मग हे इंटरसेक्टिंग पॉइंट परत इथं आहे, इथून ही कंपास रेडियस मध्ये आणि आर्क, म्हणजे अशा पद्धतीने इंटरसेक्टिंग पॉइंट. जास्त डार्क करायचा नाही तुम्ही, तुम्हाला समजण्यासाठी तो डार्क मी करतोय इंटेन्शनली. ही रेडियस कंपास मध्ये आणि इथे एक आर्क, ठीक आहे. जर तुम्हाला इथे ड्रॉ करायचा आहे एवढाच दिसला पाहिजे, बाकीचं एकदम फेंट. म्हणजे कसं की आता समजा इथे डायमीटर, सपोज हा जो इथला डायमीटर दिलाय तो असेल डायमीटर 20 फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. 20 डायमीटर असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल की इथं 20 बाय 20 चा एक स्क्वेअर बनवावा लागेल, ठीक आहे. फेंट ह्या लाईनला पॅरल या दोन लाईन आणि या लाईनला पॅरल या दोन लाईन, असा स्क्वेअर बनवावा लागेल. मग नंतर तुम्हाला ही लाईन फिक्स करावं लागेल. हे सगळं फेंट, ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर अपोजिट कॉर्नर हे जे आहे तिथपासून मिड पॉइंट आणि या कॉर्नर पासून मिड पॉइंट आणि हे मिड पॉइंट, एवढं सगळं कन्स्ट्रक्शन ते फेंट असेल, जसं आपण आता इथे केलंय, ठीक आहे. आणि मग नंतर तुम्हाला रेडियस कंपास मध्ये घेऊन इथे आर्क, या पॉइंट पासून इकडे आर्क आणि इकडे आर्क, या पूर्ण कन्स्ट्रक्शन मध्ये फक्त हा जो इलिप्टिकल सर्कल आहे तोच डार्क दिसला पाहिजे, ठीक आहे. वन स्ट्रोक मध्ये काढायचं, सिंगल स्ट्रोक मध्ये काढायचा, प्रॉपर दिसला पाहिजे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही हा टॉप व्ह्यू किंवा हा टॉप व्ह्यू, टॉप असेल सरफेस तर हे ड्रॉ करा, राईट असेल इथे किंवा इकडे तर या टाईपचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचंय. आणि जर लेफ्टला असेल तर मग या टाईपचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, ठीक आहे. तर हा आहे आयसोमेट्रिक सर्कल, ठीक आहे. आपण आता जे प्रॉब्लेम्स बघणार आहोत ऍक्च्युअल त्यावेळेस आपण प्रॉपरली ड्रॉ करून, तुमचं लाईन वर्क इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचं असेल फेंट लाईन सगळ्या फक्त इलिप्टिकल सर्कल किंवा आयसोमेट्रिक सर्कल डार्क, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. ज्याचं लाईन वर्क परफेक्ट येईल किंवा जसं एक्सपेक्ट आहे तसं येईल त्याला इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील, ठीक आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ कसा करायचा. यानंतर आपण बघणार आहोत की आयसोमेट्रिकचे प्रॉब्लेम, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे. ऑलरेडी एक व्हिडिओ मी आयसोमेट्रिक बेसिक्सचा घेतलेला आहे, हा दुसरा व्हिडिओ आहे आयसोमेट्रिकवर, आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ कसा करायचा. यानंतर आपण बघूयात की प्रॉब्लेम्स जे आहेत आयसोमेट्रिकचे ऍक्च्युअली एक्झामला कसे येतात, स्टेप बाय स्टेप, सिंपल पासून थोडंसं मीडियम कडे आणि एक्झामला येणारे असे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.